लोकसभा निवडणुकीची तारीख आठवड्याभरात जाहीर होण्याची शक्यता आहे। सर्व पक्ष त्यासाठी सज्जता करत असले तरी फेविकॉलचा जोड म्हणविणाऱ्या महायुतीमध्ये अद्यापही जागा वाटपात महाराष्ट्रात सहमती बनत नसल्याचं सांगण्यात येते। राज्यात केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे भाजप किमान 36 जागा लढवण्यासाठी आग्रही आहे, तर कधी हा आकडा 33-32 सांगितला जातो, तर शिंदे गट तसेच अजित पवार गटाला मिळून जास्तीत जास्त 12 जागा सोडण्याची तयारी बीजेपीची आहे। त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अर्थात RSS कडून पुष्टी मिळाली असून मित्र पक्षांसाठी वेगळा पर्याय दिला जाण्याची शक्यता आहे। मग नेमका महायुतीचा जागा वाटपाचा तिढा कसा आणि कधी सुटणार आहे, यामध्ये नेमका RSSचा काय रोल असणार आहे, जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहताय नवराष्ट्र। भाजपने जानेवारी महिन्यात लोकसभा निवडणुकीतील आपल्या संभाव्य यशाची चाचपणी करण्यासाठी राज्यात सर्वेक्षण केलं होतं। शिवाय केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या टीमने देखील महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळू शकतात याचा अंदाज पक्षश्रेष्ठींना दिला होता। तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मतदारनिहाय पाहणी केली होती। RSSची ही पाहणी झाली, त्यानुसार भाजपच्या कमळ चिन्हाला जनतेचा कौल मिळू शकतो। इतर दोन मित्र पक्षांच्या उमेदवाराबाबत विजयाची शक्यता कमी असल्याचा अंदाज बांधण्यात आलाय। 2019च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 जागांपैकी भाजपने 25 तर शिवसेनेने 23 जागांवर उमेदवार उभे केले होते। त्यावेळी भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला यावेळी सुद्धा 23 जागा हव्या आहेत, तर शिंदे गटा एवढ्याच जागा आम्हालाही मिळायला पाहिजेत अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने मांडली आहे। पण प्रत्यक्षात मात्र भाजप आणि दोन्ही पक्षांना मिळून 10 ते 12 जागांपेक्षा जास्त जागा द्यायला तयार नसल्याचं सांगण्यात येते। भाजपने यंदा अबकी बार 400 पारची घोषणा दिली आहे। त्या दृष्टीने महाराष्ट्रातील 45 जागा जिंकण्याचं उद्दिष्ट भाजपचे आहे, त्यासाठी मिशन 45 भाजपने ठेवलंय। मात्र राज्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार महायुतीला तेवढ्या जागा मिळणं कठीण दिसते। आपापल्या पक्षात केलेल्या बंडामुळे फुटीमुळे एकनाथ शिंदे गट तसेच अजित पवार गट यांना जनाधार मिळण्याची शक्यता फारशी कमी झाली आहे, धूसर दिसत आहे। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची लढत देताना शिंदे आणि अजित पवार गटाचे उमेदवार पराभूत होण्याची शक्यता अधिक असल्याचं सर्वेक्षणातून समोर आले। RSSच्या सर्वेक्षणातून देखील समोर आले। महाराष्ट्रातील दक्षिण मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव आणि परभणी या 5 जागावर ठाकरे गटाचे खासदार आहेत। या जागा भाजपला हव्या आहेत। ठाणे किंवा कल्याण भाजपला हवी आहे। कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार असल्याने कदाचित एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला ठाणे भाजपला मिळेल असं सांगितलं जाते। शिंदे गटाच्या उत्तर पश्चिम मुंबई, पालघर आणि हिंगोली या 3 जागाही भाजपला हव्या आहेत अशी देखील माहिती आहे। तिथे शिंदे गटाचे अनुक्रमे गजानन कीर्तिकर, हेमंत पाटील हे खासदार आहेत। त्यापैकी हिंगोली येथे माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार हे भाजपच्या तिकीटवर निवडणूक रिंगणात उतरतील असा अंदाज बांधण्यात येतोय। त्यामुळे हेमंत पाटलांची जागा देखील, त्यांचं तिकीट देखील कापलं जाऊ शकतो असं देखील एक अंदाज आहे। पालघरच्या जागेसाठी भाजप इच्छुक आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची ही पारंपरिक जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली तरी भाजप नेते राजेंद्र गावित शिवसेनेच्या तिकिटावर निवडून लढले आणि जिंकले देखील। महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावितच असतील आणि ते धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढतील असं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी 2 महिन्यापूर्वी जाहीर केलं होतं। आता राजेंद्र गावितच निवडणूक लढवतील, पण भाजपच्या तिकिटावर अशी शक्यता आहे। त्याचबरोबर स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याने भाजपचे दिवंगत खासदार विष्णू सावरा यांचे पुत्र डॉक्टर हेमंत सावरा तसेच संतोष जनाटे यांचा विचार देखील होऊ शकतो अशी देखील एक शक्यता आहे। शिंदे गटातील नेत्यांच्या जिभेवरील सुटलेला ताबा, भाजपच्या तुलनेत जनसंपर्क कमी अशा बाबी तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाल्याची लोकांच्या मनातील भावना, अशा परिस्थितीत शिंदे गटाच्या उमेदवारांचा निभाव लागणं कठीण असल्याचं भाजपच्या थिंक टँकचं म्हणणं असल्याचं सांगण्यात येते। भाजपच्या थिंक टँकला आणि RSSला देखील तसंच वाटतं। तर अजित पवार यांच्याकडे 4 पैकी केवळ सुनील तटकरे हे एकमेव खासदार आहेत, तर उर्वरित श्रीनिवास पाटील, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे अद्यापही खासदार शरद पवार यांचे समर्थक आहेत। त्यातही शरद पवार हे स्वतः मैदानात उतरल्याने अजित पवार गटासमोर कडवं आव्हान उभं राहिले। अशा परिस्थितीत भाजपने जास्तीत
जास्त जागा लढवाव्या असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं अर्थात RSSचं आहे. 45 जागा जिंकायचं लक्ष्य साध्य करण्यासाठी दोन्ही गटात नाममात्र जागा देऊन त्यांच्या काही नेत्यांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविल्यास सांगली जाऊ शकते अशी माहिती देखील आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली. काल देखील ती चर्चा झाली. सोमवारी बैठक होणार होती, पण भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेल्याने जागा वाटपाचा तिढा तसाच राहिला. मात्र महाराष्ट्रातील भाजपच्या 25 उमेदवारांची यादी निश्चित झाल्याचं देखील सांगण्यात येते. त्यामुळे येत्या 15 मार्चपर्यंत महायुतीच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा तिढा लवकरच सुटू शकतो. यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. भाजपची ही रणनीती महाराष्ट्रात महायुतीला किती जागा निवडून देऊ शकेल नक्की कमेंट करा. अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा.